राम राम. मी राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे ट्रम्प. ट्रम्प हे आत्ता इराण युद्धाबद्दल चर्चा करण्यासाठी आणि होर्मुझचा जो समुद्रातून येणारी वाहतूक आहे जगातली, ती होर्मुझचं इराणकडून चालू करण्यासाठी चीनमध्ये गेले होते. पण चीनमध्ये जाऊन त्यांना काही यश मिळालं नाही. वस्तुस्थितीमध्ये ट्रम्प यांचा इराणवर हल्ला करण्याचा निर्णय चुकलेला आहे आणि ते आता त्यांच्या गळ्यातलं हाड अडकल्यासारखं झालेलं आहे. ना त्यांना बाहेर पडता येते त्या युद्धातून, ना युद्धात जाता येते. या ट्रम्पच्या या निर्णयामुळं पूर्ण जगाला आर्थिक मंदीमध्ये आणून सोडलेलं आहे. सगळ्यांना सगळ्या देशांनाच त्रास झालेला आहे. हा माणूस अमेरिकेसाठी तर घातक आहेच आहे, ठरला आहे, अजून ठरला नाही, पण जगासाठी मात्र घातक ठरलेला आहे. खरं अमेरिकेनं रशियाबरोबर जी काही आजपर्यंत वागणूक केली होती, 150% टॅक्स लावण्याचा, हिचे जे नाटकं चालली होती ती पूर्ण मस्ती चीननं उतरून टाकली त्यानं. आणि साथ तर काही दिलीच नाही. थोबाडीत मारल्यासारखं तो परत अमेरिकेत गेला. त्यानंतर काय झालं की इराणनं मोठ्या प्रमाणावर हल्ला केला. म्हणून मग अमेरिकेनं इराणमध्ये जी असलेली अणुभट्टी आहे त्यावर अटॅक केलेला आहे आणि हे युद्ध न संपणार आहे. जसं मागच्या 3 वर्षापासून रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, तसं हा युद्ध थांबल्यासारखं वाटत पुन्हा चालू होईल. म्हणजे अधूनमधून या युद्धाचे दुष्परिणाम सगळ्या जगाला भोगावं लागणार आहेत. आणि तिसरा युद्धाची एक शक्यता आहे की चीन, आता अमेरिका तर तैवानला काही साथ देऊ शकत नाही, त्याचीच परिस्थिती खराब आहे, म्हणून तैवानसोबत युद्ध सुरू करू शकतो अशी एक भूमिका वाटते. कारण की चीन फार दिवसापासून तैवानला गिळंकृत करण्यासाठी बसला आहे, पण तो आता या प्रॉपर वेळी तो भूमिका घेईल. आणि त्यानं अमेरिकेला सांगितलं की तैवान आणि चीन हा आमचा प्रश्न आहे, तुम्ही त्यामध्ये इंटरफेअर करू नका, असं स्पष्ट सांगितलेलं आहे ट्रम्पला. आता ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल, गॅस आणि आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झालेला आहे. ज्याचे त्याचे जहाजं ज्या ज्या ठिकाणी आहेत, काही जहाज येत आहेत, पण बऱ्याच ठिकाणी ही जगातला व्यापारातला जो समतोल आहे तो पूर्णतः बंद झालेला आहे. त्यामुळे बऱ्याच देशांना, कारण आज अशी परिस्थिती की कोणताही देश स्वयंपूर्ण नाही आहे. काही वस्तू त्याला दुसऱ्या देशातून मागवाव्याच लागतात आणि आपल्या देशातल्या काही वस्तू त्यांना दुसऱ्या देशात पाठवाव्या लागतात. या व्यापाराच्या चलनामुळं त्यांची आर्थिक परिस्थिती सगळ्या देशांची चालती आहे. पण या ट्रम्पच्या निर्णयामुळं आणि इराणनं ते होर्मुझचा जो समुद्र भूभाग आहे तिथून जाण्यासाठी बंद केल्यामुळं सगळ्या जगाला हा त्रास सहन करावा लागतो. आणि याचा दुष्परिणाम असा झालेला आहे की वस्तूंचं शॉर्टेज झालेलं आहे आणि कारभार ठप्प झाल्यामुळं आर्थिक मंदीमध्ये जग आलेलं आहे. याचा प्रमाणात आपल्यातही झटका बसलेला आहे. आपण इतर देशांना फार मोठ्या प्रमाणात बसलेलं आहे. बांगलादेश, नेपाळ, इंडोनेशिया, पाकिस्तान असे जगातले बरेच राष्ट्र आहेत की ज्यांना या ट्रम्पच्या या नीतीमुळं, इराणच्या आडेलपणामुळं आज जग वेठीला धरल्या गेलेलं आहे. आणि याचे परिणाम फार चांगले होतील असं नाही होणार. की जागतिक मंदीची पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जी लाट आली होती ती काही प्रमाणामध्ये आता सुरुवात झालेली आहे. यामध्ये युरोप आणि इंग्लंड, अमेरिका इथे या ठिकाणी आर्थिक मंदीची सुरुवात झालेली आहे. भारत त्यापासून थोडासा दूर आहे. अजून भारतामध्ये मोदीसारखे पंतप्रधान लाभल्यामुळं आज आपल्याला त्याची झळ बसलेली नाही. पण काही दिवसात या वर्षाच्या डिसेंबरपर्यंत आपण त्या आर्थिक मंदीतून आपल्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि सगळ्या जगाच्या जर इकॉनॉमीमुळं कोलॅप्स झाल्या सगळ्याची कारभार, तर सगळ्या जगाला
खूप महागात पडणार आहेत. याचा दुष्परिणाम असा होऊ शकतो की ज्या ज्या 2 देशामध्ये तणाव राहिलेले आहेत पहिले, ते तणाव आता वाढू शकतात आणि त्याचा परिणाम युद्धाचं प्रमाण वाढण्यामध्ये होऊ शकतो भविष्य काळामध्ये, असं दिसतं आहे, निदर्शनात येतं आहे. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे. आपलं जे मत असेल ते माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जय श्रीराम.